साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील निवृत्त कर्मचारी विलास पांडुरंग शिरसाट वय 65 वर्षे राहणार न्यू बुधवारपेठ यांचे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी निधन झाले। या संदर्भात अधिक माहिती अशी की सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे विलास पांडुरंग शिरसाट हे अनेक वर्ष सेवा करत असून सुमारे 4 वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते। निवृत्तीनंतर साधारणतः 6 लाख रुपये महापालिका परिवहन उपक्रम देणे आहे। त्यातील 25 ते 40 हजार रुपये रक्कम प्रशासनाने अदा केली होती। दरम्यान विलास शिरसाट यांना हृदयविकाराचा त्रास होत होता। या हृदयावरील मेजर उपचारासाठी 2 लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते। या उपचारासाठी ते पैसे मिळावेत याकरिता ते पालिकेत पाठपुरावा करीत होते। दरम्यान बुधवारी दुपारी निवृत्त कर्मचारी विलास शिरसाट हे महापालिका आवारात आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते। येथे काउन्सिल हॉलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना धाप लागली। चक्कर आल्याने ते खालीच बसले। यामुळे तातडीने सहकाऱ्यांनी त्यांना यापूर्वी उपचार घेत असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले। येथे व्हेंटिलेटर लावून त्यांच्यावर उपचार सुरू होते। सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना देय रक्कमा वेळेत देणे गरजेचे आहे। वेळेत या रक्कमा न मिळाल्याने या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या औषध उपचारासाठी अडचणी निर्माण होत आहेत। आयुष्यभर सेवा करूनही हेलपाटे मारून निवृत्तीनंतरच्या रक्कमा मिळत नाहीत। अखेर निवृत्ती कर्मचाऱ्यांना मरण पत्करावे लागले। कायदा आणि नियमापेक्षा माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून महापालिका प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रक्कमा अदा कराव्यात, अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे। परिवहन विभाग हा गेल्या 15-20 वर्षापासून डबघाईला आलेला विभाग आहे। या विभागात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय रक्कमा जवळजवळ 6-6 लाख रुपये आहेत आणि या लोकांना 4-4 वर्षे सेवानिवृत्त होऊनही त्यांच्या रक्कमा त्यांना मिळत नाही। या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अन्न पाण्याशिवाय त्यांना औषधाचाच खर्च जास्त असतो आणि एकदा त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं की 2 लाख 3 लाख अशाच पद्धतीचा खर्च येत असतो। आता या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक सोर्स नसतो आणि तो पेन्शनवरच जगत असतो आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या ज्या देय रक्कमा आहेत त्या देण्याच्या बाबतीमध्ये आयुक्तांनी चांगला निर्णय करायला पाहिजे। पण आयुक्त उठसूट कंत्राटी पद्धतीने कुठं मेलेली मडी उकरून काढणं, त्यांच्यावर कारवाई करणं, ह्या गोष्टी करायला लागल्या। त्या गोष्टी करतच तुम्ही या महानगरपालिकेचा डोलारा चांगल्या पद्धतीनं कसा निर्माण होईल हे न बघता कर्मचाऱ्यांनाच आकसबुद्धीनं त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करणे, त्यांना त्यांच्या इन्क्रिमेंट बंद करणे, त्यांना दंड करणे, त्यांना सस्पेंड करणे, डिसमिस करणे, याच गोष्टीकडे आयुक्ताचं फार मोठं लक्ष आहे। या गोष्टी करा, तुम्ही करण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु गव्हाबरोबर किडेही रगडायला लागलाय। तुम्ही सर्वांच्यावर तुम्ही संशय नजरेनं बघताय, हे बरोबर नाही। परिवहन खातं या खात्यातले सेवानिवृत्त कर्मचारी केवळ औषध उपचाराविना मरायला लागलेले आहेत। केवळ पैसा नाही म्हणून त्यांना औषध उपचार नाही आणि म्हणून ते मरण पत्करतात। अशा पद्धतीनं चाललेली ह्या परिवहन खात्यातल्या लोकांची अवस्था आहे आणि ही अवस्था सुधारायची असेल तर पहिल्यांदा आयुक्तापासून सगळ्यांनीच हलगर्जीपणा, भ्रष्ट कारभार यापासून अलिप्त झालं पाहिजे। ही जोपर्यंत तुम्ही यापासून अलिप्त होत नाही तोपर्यंत कामगार कर्मचारी, मग सेवानिवृत्त असतील, सध्या कार्यरत असलेले कर्मचारी असतील, यांचं काय बरं नाही। तेव्हा अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभार आणि हलगर्जीपणा, वेळकाढूपणा हे सोडून दिलं पाहिजे आणि कामगारांची त्या वेळेला कामं झाली पाहिजेत, हीच खरी पद्धत आहे। आणि या पद्धतीनं आपण वागलात तर भविष्यात विलास शिरसाट सारखी माणसं मरणार नाहीत, ही गोष्ट आयुक्तांनी लक्षात घ्यावी। आम्हाला आयुक्तांना हे सांगायचं आहे, थोडंसं कायद्याच्या जोडीला माणुसकीचा दृष्टिकोन ठेवा।